माऊली. आपले हात शस्त्रहीन आहेत. आपलं जे कपाळ आहे, आपलं कपाळ हे तिलकहीन आहे. तुम्हाला कसं काय ह्याचा धर्माचा काय संबंध? बराचसा संबंध येतो माऊली. कपाळावर उठल्यानंतर न गंध लावावा आणि नंतरच उमऱ्याच्या बाहेर पडावं. याचं कारण एक असं आहे की मेकअपचा एक भाग आहे म्हणून तुम्ही गंध नका लावू. मेकअपचा तो भाग नाही. खऱ्या अर्थाने ज्या आज्ञाचक्राच्या ठिकाणी गंध लावण्याचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस ओंडून बाहेर जातो माऊली, त्यावेळेस नकारात्मक जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचा आपल्याला त्रास होऊ नये. एक संरक्षण कवच भगवंताच्या गंधाचं आपल्या भोवती राहावं, भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त व्हावी, सदैव त्याची आठवण राहावी म्हणून हा गंध आहे महाराज. कपाळावर गंध लावल्याशिवाय कमीत कमी हिंदूंनी तरी बाहेर पडू नये. बाकीच्यांचं सांगत नाही बरं का. हा आणि विशेष मुलींनी तर असतंच महाराज. परंतु खऱ्या अर्थाने दादांनी मुलींचं नाव घेतलं, तुमचं मान राखून मी सांगते. परंतु तरुण बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, आणि इथं फक्त काही श्रोते मंडळींच्याच घरी हा संदेश जाणार नाही, युट्यूब माध्यमातून असंख्य ठिकाणी त्या ठिकाणी जातो. म्हणून एक समाज प्रबोधनाचं माध्यम म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की आपण नेहमी मुलींना सांगतो किंवा आधी आचरण करा, पण कुठंतरी छत्रपती शिवाजी राजांची शिकवण देखील आपण अंगीकारली पाहिजे. त्यावेळेस हा हिंदू धर्म त्या ठिकाणी सुरक्षित राहील माऊली. आज आया बहिणींची त्या ठिकाणी आबरू दिवसाढवळ्या त्या ठिकाणी लुटली जाते महाराज. ज्या हिंदवी स्वराज्यामध्ये एक स्त्री त्या ठिकाणी सुरक्षित नाही महाराज, याला जबाबदार कोण आहे याचा कधीतरी आपण विचार केला पाहिजे. खऱ्या अर्थाने आपण लेकरांना दोष देतो, लेकरू असं वागतं, लेकरू तसं वागतं, पण आधी आपलं बघावं. यद यद आचरती श्रेष्ठतः. घराचा करता तसं घर असतं महाराज, गावाचा करता तसं गाव असतं. म्हणून घरातल्या कर्त्या पुरुषाने अगोदर गंध लावावा, वडीलधाऱ्याने लावावा, मग लेकर आपोआप आचरण करतील ना महाराज. पण आपल्यालाच वेळ नाही गंध लावायला, आपल्याला त्याचा गंधच नाही. असं म्हणतो ना, गंध लावायचा गंध असला पाहिजे माऊली. असो, आपले हात शस्त्रहीन आहेत. आज प्रभू रामांच्या हातामध्ये काय आहे? कोणतं शस्त्र आहे माऊली? धनुष्यबाण. आणि त्या ठिकाणी बजरंगबली हनुमंतरायाच्या हातामध्ये काय आहे? गदा आहे. म्हणजे हिंदू धर्म संस्कृतीमध्ये अनेक देवी देवता आहेत. प्रत्येक देवी देवतेमध्ये शस्त्र आहे. ते काय शोभेसाठी आहे का? सांगा बरं. म्हणजे असं मोकळे हात नको म्हणून देवाने हातात घेतलंय का? तसं काय नाही ना. काहीतरी महत्व असेल ना महाराज. ज्या वेळेस आपल्या हिंदू धर्मावरती कोणतं तरी संकट येईल त्यावेळेस तुम्ही खाली हात राहू नका, उठा आणि त्या ठिकाणी प्रतिकार करा. अरे कोणीही ओढतंय आणि माझ्या वारकरी संप्रदायाला नावं ठेवतंय ना आपण शांतपणे निमूटपणे उभा आहोत. काय आहे महाराज? आपलं शस्त्र आहे ना, आपल्या हातामध्ये टाळ आहे महाराज, मृदंग आहे. तुम्ही म्हणा आता काय डोक्यात घालायचा का? डोक्यात नाही घालायचा महाराज. आपल्याला तसा प्रतिकार नाही करायचा. हा अभंग निवडण्याचं कारणच आहे की प्रभू रामचंद्र भगवंताला काय आवडतं हे या ठिकाणी दिलं पाहिजे महाराज. प्रभू रामचंद्रांनी फार वेगळं काही केलं नाही. परिसरातील वानरांना, पशु पक्ष्यांना, प्राण्यांना त्या ठिकाणी जीव लावला. परिणाम काय? त्यांना संघटित करून त्या ठिकाणी वानरांसारख्या प्राण्यांना एकत्रित करून संघटित करून रावणासारख्याचा वध त्या ठिकाणी प्रभू रामांनी केला. म्हणून रामायणातून हे शिकायचं असतं की रामायण हे माणसाला प्राधान्य देतं, प्रेमाला प्राधान्य देतं. रामप्रभूंनी परिसरातील प्राण्यांना जीव लावला. आपण माणसं असून महाराज परिसरातील जाऊ द्या, परिवारातील लोकांना आपण प्रेम लावत नाही. शोकांतिका आहे. कधी रामायण घडायचं? आपल्या घरामध्ये वेगळंच रामायण घडतं. अरे जीवन जगत असताना जर प्रत्येक घरातील राम जागा झाला ना माऊली, तर घरातील सगळीच रामायणातील पात्र जागे होतात महाराज. राम आदी आहे, मध्य आहे आणि अंत सुद्धा राम आहेत महाराज. आपल्या सकाळची सुरुवात प्रभू रामांच्या नामाने व्हावी, दुपार देखील राम नामाने व्हावी आणि सायंकाळ सुद्धा राम नामानेच व्हावी महाराज. कारण तुम्हाला खरं सांगू, जीवन जगत असताना राम नामाचं महत्व कळत नाही माऊली. चौघांच्या खांद्यावर चाललेलं असतं ना महाराज, त्यावेळेस मागची माणसं म्हणतात काय? राम नाम सत्य आहे. बोला, राम नाम सत्य आहे. मागची माणसं म्हणतात राम नाम सत्य आहे. तो झोपलेला चौघांच्या खांद्यावरती निवांत पडलेला आहे, चाललेला आहे, त्याला जिकडे जायचं तिकडे जाणारच आहे. त्याने आयुष्य असंच घालवलं. जन्माला आला, पशुसारखा जगला आणि त्या ठिकाणी मरण पावला. नाही ऐकिले गाईले कीर्तन, भजनही केलं नाही आणि कीर्तनही कधी ऐकलं नाही महाराज. कधी भगवद्गीता घेतली नाही, कधी हरिपाठ ऐकला नाही,
कधी ज्ञानेश्वरीच्या 2 ओव्यावरून वोट फिरवलं नाही. मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, आपली वाणी मंत्रहीन आहे म्हणून धर्म पतित होत चाललेला आहे. अरे नाही वाचता येत ज्ञानेश्वरी, पण ज्ञानेश्वरीवरून माऊली तुम्ही फक्त बोट फिरवा हो महाराज. नुसत्या त्या ओवीवरून बोट फिरवा. ती ज्ञानेश्वरी माता, ते हे माय ज्ञानेश्वरी, ती आपली माय आहे महाराज. ती ह्या लेकराचं बोट कधीच सोडणार नाही, कधीच सोडणार नाही. फक्त उदार अंतःकरणाने माझ्या ज्ञानोबरायांना, त्या ज्ञानेश्वरीला तुम्ही शरण जा. आपला उद्धार हा निश्चित आहे. योग्य वयामध्ये जर तुम्ही लेकरांच्या हातामध्ये हरिपाठ आणि भगवद्गीता दिली ना, मला नाही वाटत पुढे जाऊन कोर्ट कचऱ्यांमध्ये कधी गीतेवरती हात ठेवायची वेळ येईल लेकराला तुमच्या. परंतु माऊली, आज आपण पालक म्हणून कुठंतरी कमी पडतो हो. आपण लेकरांना संस्कार द्यायला कुठंतरी कमी पडतो, म्हणून आज आपल्या घरामध्ये जे आहे ना ते अधपतन होत चाललेलं आहे. सांगायचं तात्पर्य माझा एवढाच होता की प्राण्यांना पशुपक्ष्यांना जीव लावला तर त्या ठिकाणी रावणासारख्याचा वध केला. आपण जर सर्व संघटित राहिलो, एकत्रित राहिलो, आपापसातील द्वैतभाव त्या ठिकाणी विसरून गेलो तर महाराज खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी राम जन्म महाराज रोजच होईल. महाराज दिवसभरामध्ये जर एखादी चांगली गोष्ट करण्याची संकल्पना मनामध्ये येत असेल ना महाराज, त्या दिवशी आपल्या अंतःकरणातील राम जागा होईल. त्या दिवशी राम जन्मोत्सव आहे. फार काय वेगळं नाही महाराज, लक्षात घ्या. साधू संतांनी तेच सांगितलेलं आहे की तुम्ही आपापसातील द्वैतभाव विसरून जा. अरे तर साई महाराजांचं मंदिर आहे, साईबाबांच्या नावामध्येच राम आहे. तर मी या ठिकाणी जय श्रीराम जरी सांगितले आणि साईराम जरी सांगितले तर वेगळं काय आहे महाराज, वेगळं काय आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपले साईबाबांचे देखील शिकवण आहे महाराज. काय? सबका मालिक, सगळ्यांनी मोठ्याने बोलायचं बरं का. सबका मालिक. आणि महाराजांच्या भाषा, आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नये. बाबांनी जी शिकवण दिलेली आहे, बाबा म्हणतात की एकच देव आपला साकार, पण त्याच्याविषयी काय ठेवा? श्रद्धा आणि सबुरी. सबुरीचा अर्थ काय माऊली? काय म्हणता, ऐकायला येत नाही. सबुरी याचा अर्थ संयम ठेवा, श्रद्धा ठेवा, त्याचबरोबर सबुरी ठेवा. सबुरी याचा अर्थ संयम. आपल्याला असं वाटतं परमार्थ केलाय, भगवंताची भक्ती केली, साईबाबांची पूजा केली, आता लगेच त्या ठिकाणी बाबांनी फळ दिलं पाहिजे. आता इकडं तुमच्याकडे माहिती नाही, पण आमचं तिकडचं सांगते बरं का. 16 सोमवार करायचे, भगवान शिवांची उपासना करायची. 16 सोमवार झाले की मग आता तुमचं लग्न होत नसेल, तुम्हाला मुलबाळ होत नसेल किंवा XYZ काही तुमची मनोकामना असेल ते, भगवान शंकरांनी लगेच फळ दिलं पाहिजे का माऊली? आता एखाद्या झाडाला फळ लागलेलं आहे आणि ते फळ जर कच्चं असेल आणि ते फळ तुम्ही खाल्लं तर त्याची चव लागेल का बाबा? कच्चं फळाची चव लागेल का? आंबा खायला दिला, कैरी कच्ची दिल्यावर चव लागेल का? तो परिपक्व झाल्यानंतर न गोड लागेल ना. तशी परमार्थाची फळं ही भगवंताच्या कृपेने उशिरा मिळतात माऊली, पण ती फळं गोड असल्याशिवाय राहत नाही बरं का. फक्त त्याच्यावरती श्रद्धा पाहिजे. उशिरा फळ देतो भगवंत. भगवान के घर देर है अंधेर नाही महाराज. श्रद्धा अशी करा की भगवंताला देखील कोडं पडावं आणि त्याच्या प्रती एकनिष्ठ भाव पाहिजे. नाहीतर आपले वारानुसार देव बदलतो. रविवारी खंडोबारायांचं, खंडोबाराय नाही पावले की लगे महादेव. अरे खंडेरायन काय महादेव वेगळे नाहीत महाराज, त्यांचाच अवतार आहे महाराज. नंतर न मंगळवारी देवीचा वार असेल किंवा गणपती बाप्पाचा, बुधवार आपल्या विठुरायाचा, असे वारानुसार आपण देव बदलतो. आणि संकट काळी कोणीच येत नाही महाराज धावून, म्हणून आपुला तो एक. आता जर नीट बारकाने लक्ष दिलं तर नामदेवरायांचा बघा एकनिष्ठ भाव होता. कोणाप्रती? पांडुरंग परमात्म्याप्रती. पतिव्रते जैसा भरतार प्रमाण आम्हा नारायण तैसा परी. इतका एकनिष्ठ भाव महाराज की देवाने सांगावं ज्ञानोबरायांबरोबर तीर्थयात्रेला जावा. अधिकार काय माझ्या नामदेवरायांचा? 5 वर्षाचा असताना देवाला खाऊ घालावं महाराज नैवेद्य, परंतु भगवंताला सुद्धा नकार देण्याचा अधिकार माझ्या नामदेवरायांना होता. मी नाही जाणार म्हणले तीर्थयात्रेला. कटेवरी कर नाही ज्या देवाचे न घे मी तयाचे दर्शन. अहो जावा म्हणतो ना, बरं जातो,
पण ज्या देवाचे कमरेवरती हात नसतील, तो विटेवर उभा राहिलेला नसेल, त्याचं मी दर्शन घेणार नाही. मग नामदेव उभं आहे आणि मी काही वेगळा नाही. तुम्ही निश्चिंत होऊन त्या ठिकाणी जावा. त्यावेळेस नामदेवराय तीर्थयात्रेला गेले. पण इतका एकनिष्ठ भाव महाराज पाहिजे. आपल्या संत मीराबाई, आपल्या महिला संत त्या ठिकाणी होऊन गेल्या महाराज. खऱ्या अर्थाने आपला वारकरी संप्रदाय इतका उच्च संप्रदाय आहे ना महाराज. ज्ञानोबराय आणि तुकोबरायांसारखे संत या जगाच्या पाठीवर नाही. ज्ञानेश्वरी गाथेसारखा ग्रंथ नाही. पांडुरंग परमात्म्यासारखा भगवंत नाही. आणि महाराज खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायासारखा पंथ या जगाच्या पाठीवर नाही. या जगाच्या पाठीवर नाही. त्याचं एकमेव असं कारण की वारकरी संप्रदायामध्ये महिला संतांना सुद्धा तेवढंच उच्च स्थान आहे जेवढं, परंतु संतांनी भगवंतांनी भेद नाही केला माऊली. पण आजकाल सप्ताहामध्ये कमिटी ज्या वेळेस कीर्तन ठेवते ना, त्यावेळेस स्पष्ट त्यांच्यामध्ये असा उल्लेख होतो की आम्हाला महिला कीर्तनकार नको. का नको सांगा ना, का नको? तुम्हाला प्रश्न आहे माझा की तुम्हाला संत मीराबाईंचं चरित्र अभ्यासायला जमतं, जनाबाईंचा अभंग निवडायला चालतो, मग एखादी महिला कीर्तनकार का नको तुम्हाला? काय कमी आहे आमच्यामध्ये सांगा ना महाराज. आज प्रकृती आहे म्हणून पुरुष पण आहे ना, लक्षात घ्या. भगवंतांनी सर्व सृष्टी या ठिकाणी निर्माण केली. त्यांनी उच्च नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या. संपूर्ण चराचरामध्ये भगवंताचा अंश भरून उरलेला आहे. जसं तुमच्यामध्ये आहे तसं आमच्यामध्ये देखील भगवंत आहे ना, पण तो त्या भगवंताची ओळख तुम्हाला नाही. याचा अर्थ असा आहे की आपण किती जरी सप्ते केलो आणि किती जरी नामयज्ञ सोहळे केलो तर खऱ्या अर्थाने भगवंताची आपल्याला खऱ्या अर्थाने ओळख झाली नाही. तर माऊलींची खरी ओवी जर आपण आत्मसात केली, तैसा हृदयामध्ये मी रामो, असता सर्व सुखाचा आरामो. ज्ञानोबराय म्हणतात सगळ्यांच्या हृदयामध्ये राम आहे. म्हणून मला तरी असं वाटतं की स्त्री पुरुष भेदभाव न करता महाराज सगळ्यांनी एकत्रित येऊन हा परमार्थ केला पाहिजे. सांगायचं तात्पर्य असा होता, संत मीराबाईंनी एक देव आपलासा केला. कोण? श्रीकृष्ण भगवान परमात्मा. महाराज अखंड देवाचं ध्यान करतायत लहानपणी. माझ्या कैवल्यापेक्षा सुद्धा छोटं वय असावं संत मीराबाईंचं. लहानपणापासून देवाचं भजन चालू आहे. ज्या वेळेस लहानपणी आपण देवाचं गुणगान करतो माऊली, त्यावेळेस घरातले कौतुक करतात, हा समाज कौतुक करतो. परंतु आपण ज्या वेळेस वयामध्ये येतो आणि कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा, आईने सुरुवातीला सांगावं, लहानपणी लेकरांनी विचारावं की आई माझा पती कोण आहे. त्यावेळेस कधीतरी सांगितलेलं असतं की तुझा पती कोण आहे? कृष्ण आहे. मोठेपणी सुद्धा म्हणजे लहानपणी दिलेले संस्कार लेकरू मोठे होईपर्यंत विसरत नाही. म्हणून आईने लेकराला काय सांगावं हे जरा जाणीवपूर्वक सांगितलं पाहिजे. ते उदरावरती संस्कार, तेच आपल्या बुद्धीवरती संस्कार मीराबाईंच्या घातलेले. मोठेपणी सुद्धा कृष्णच माझे पती, कृष्णच माझे वडील, असं वेडे होऊन त्या ठिकाणी तल्लीन होऊन त्या ठिकाणी कृष्ण भगवान परमात्म्याचं भजन करताय. त्या राजाला सुद्धा त्या ठिकाणी मान्य नाही. कारण मीराबाई इतक्या सुंदर होत्या महाराज, इतक्या सुंदर होत्या, अक्षरशः इतक्या राजघराण्यामध्ये जन्माला येऊन सुद्धा महाराज रत्नजडीत चुनऱ्या त्या परिधान करू शकत होत्या. पण ज्यांनी वैराग्याच आवेश त्या ठिकाणी धारण केलेला असेल, भगवंताच्या नामाचाच त्या ठिकाणी चुनरी परिधान केलेली असेल, त्याला सात शृंगाराची काय गरज आहे महाराज. ज्यावेळेस आपण मेकअप करतो महाराज किंवा एखादी क्रीम लावतो चेहऱ्यावरती, काही क्षणापुरतं ते सौंदर्य त्या ठिकाणी राहतं माऊली. परंतु जर तुम्ही भगवंताचं अखंड नामचिंतन केलं ना, तर ते जे तेज असतं ना महाराज, ते तेज कधीच त्या ठिकाणी खंडित होत नाही. मग कुठली फेअर अँड लवली लावायची गरज नाही महाराज, लक्षात घ्या. ते तेज जे असतं ना, ते बालकाची जशी काया असते ना माऊली, तसं तेज आपल्या चेहऱ्यावर येतं. ते परमार्थाचं तेज असतं. मीराबाईंनी अखंड देवाचं ध्यान करावं आणि ध्यान करत असताना साक्षात ज्यांनी जन्म दिलेला आहे त्या वडिलांनी एक दिवस नाविलाजास्तव समाजाचं ह्याचं त्याचं ऐकून महाराज आपल्या जन्मदात्या लेकराला महाराज विषाचा प्याला द्यावा प्यायला. परंतु भगवंताच्या नामासमोर, भगवंताच्या प्रेमासमोर त्या ठिकाणी मीराबाईंना ते विष सुद्धा त्या ठिकाणी अमृता समान वाटावं. गटगटा त्या ठिकाणी मीराबाईंनी ते विष प्राशन केलेलं आहे महाराज. कुठल्या बापाला वाटतं की आपल्या लेकराला त्या ठिकाणी त्याचा जीव घ्यावा महाराज. तर हाताच्या फोडाप्रमाणे लेकराला बाप जपतो महाराज. आता बापाचं आणि लेकीचं प्रेम सांगायला या ठिकाणी वेळ नाही महाराज, पण अतूट नातं त्या ठिकाणी बाप लेकीचं असतं महाराज. जोपर्यंत आपण माहेरी असतो ना, त्यावेळेस बापाची किंमत कळत नाही महाराज. परंतु ज्यावेळेस आपलं लग्न होतं आणि लग्न झाल्यानंतर आपण सासरी जातो ना,
आणि तू कशी आहे बाई, हे सगळं व्यवस्थित चाललंय ना? अजूनही आपल्याला त्या ठिकाणी काळजी करणारा एकमेव असं जर पात्र असेल या जगाच्या पाठीवर नितांत आणि निस्वार्थीपणे प्रेम करणारं, तर ते म्हणजे बाप आहे महाराज. महाराज त्या ठिकाणी बाप तो बाप असतो महाराज. त्या बापाने त्या ठिकाणी मीराबाईंच्या हातामध्ये तो पेला दिलेला आहे. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं स्मरण करत मीराबाईंनी ते विष प्राशन केलेलं आहे महाराज. बेशुद्ध झालेले आहेत मीराबाई. आता काही क्षणामध्ये गतप्राण होण्याची वेळ आहे, परंतु त्या जगाच्या बापाला कृष्ण भगवान परमात्म्याला कोडं पडलं पहा ना. भगवंत त्या ठिकाणी अवतार घेतात केवळ आणि केवळ भक्ताच्या रक्षणार्थ महाराज.